सुरुवातीलाच एक ताजी बातमी येते ती म्हणजे मुंबईतून मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे। दादर पोलिसांनी मनसे नगरसेवक सुधीर जाधव याला अटक केली आहे। महिलेच्या विनयभंग प्रकरणी सुधीर जाधव याला अटक करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की मनसे नगरसेवक सुधीर जाधव याला दादर पोलिसांनी अटक केलेली आहे। दरम्यान महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसे नगरसेवक सुधीर जाधवला अटक करण्यात आली आहे। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचा रिपोर्टर राहुल झोरीकडून। राहुल, आपण बघतोय की मनसे नगरसेवक सुधीर जाधवला अटक केली आहे। महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। काय अधिक माहिती मिळते? रचना हेमांगी वरळीकर ज्यांना की या अँटी करप्शन ब्युरोने अटक केली होती, एक स्टँडिंग नगरसेवक होत्या शिवसेनेच्या, त्यानंतर दुसरा मनसेचा नगरसेवक हा देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। एका महिलेनं विनयभंगाची तक्रार सुधीर जाधव यांच्या विरोधात केली होती। ऐन निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीत अशा पद्धतीनं सुधीर जाधव यांना अटक होणं नक्कीच मनसेसाठी धोक्याची घंटा आहे। मनसेला याचा मोठा फटका देखील बसू शकतो। ज्या पद्धतीनं ही अटक करण्यात आली, जामिनावर सुटका जरी झाली असेल तरी कुठे ना कुठे एक डाग मनसेच्या या सगळ्या याच्यावर लागलेला आहे। दुसरीकडे असं देखील मनसेकडून दावा केला जातोय, आरोप केला जातोय की केवळ राजकीय समीकरणांसाठी, राजकीय फायद्यासाठी असे जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत आणि पोलीस बळाचा वापर केला जातोय, असं देखील मनसेनं स्पष्टीकरण दिलंय। मात्र महिलेनं तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली अटक नक्कीच मनसेच्या अंगावर येणार आहे। सध्या जरी सुधीर जाधव यांची सुटका झाली असेल तरी देखील या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत कुठे ना कुठे मनसे ते सुधीर जाधव प्रचारात बॅकफुटवर जाण्याची दाट शक्यता आहे। निश्चितपणे सर्व प्रकरण मनसेच्या चांगलंच अंगलट येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। थँक्स राहुल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।